प्रतिष्ठा प्रदान करण्यात आहे। प्रथम देवाला म्हणजे या तळेगावकर पिढीचं जे वंदन आहे त्या वंदनाला गंधाक्षता विडावकर समर्पित केल्या जाईल। सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। चंदन गंध जय देवा आनंद कंदा श्रीपते दयेच्या सागरा स्वामी श्री योगेश्वरा नमो नमः। मनाची सुमने माझी अर्पितो भाव सौरभ काठिण्य हृदयाचे तू करावे कुसुमासम। नागपत्र कराचे नारियल परिशिर प्रतिज्ञा ही सुपारीची भाववेडा तुझर्पितो ईश्वरा भाववेडा तुझर्पितो। सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। तळेगावकर या महांती प्रतिष्ठेचं जे अधिष्ठान आहे जे वंदन आहे त्या वंदनाला या ठिकाणी विडावकर पुष्पहार समर्पित करून नूतन महंत आता आसनावर रूढ होतील। समवेत सगळ्या या तळेगावकर पिढीच्या भाऊगाद्या तथा या तळेगावकर पिढीच्या सर्व शिष्यगाद्या उपस्थित आहेत। सर्व आलेले आचार्यगण सर्वांना दंडवत करून बाबा आसनावर विराजमान होतील। बाबांना विनंती आहे आपण आसनावर विराजमान व्हावं। बाबांना विनंती आहे आपण आसनावर विराजमान व्हावं। सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। कार्यमंडळ कुलांतर्गत आचार्य श्री तळेगावकर ही महंती प्रतिष्ठा आज या ठिकाणी महंत श्री जायराज बाबाजी तळेगावकर जुने यांना प्रदान करण्यात येत आहे। बंधूंनो, या ठिकाणी या महंतीचा अन्वय प्रथम आपल्या सर्वांच्या समोर सांगण्यात येणार आहे। तदनंतर महंतीचे पदप्रस्थान करण्यासाठी या ठिकाणी केल्या जाईल आणि नंतर आपल्या सर्व शिष्यगाद्या निषादिक्रमे नूतन महंतांना आपले वस्त्र प्रदान करतील। तदनंतर आपले भाऊगादीच्या निमित्ताने म्हणजे भाऊगादी या निमित्ताने सर्व भाऊगादी आपले मान्यता वस्त्र या ठिकाणी प्रदान करतील। या ठिकाणी पहिले या महंतीचा अन्वय प्रदान करण्यासाठी अन्वयाचे संदर्भ सांगण्यासाठी परापूजने आदरणीय श्रद्धेय प्रातस्मरणीय कळमकर बाबाजी बाबांना मी विनंती करतो या महंतीचा अन्वय आपण आपल्या विचारातून प्रकट करावा। महंत श्री कळमकर बाबाजी। उद्धरतुं भवसागरेणि पतितां जीवान् सदा दुःखितान् भद्रेयौ प्रतिमां कृपा परवशश्चैतन्यमूर्ति परं कैवल्याद्वैनागदेव प्रवर शान्तकृतो खेणस देवो चक्रधरो शरण्यशरणं नान्तो निशं पातु माम्। पारिमंडल्य कुलांतर्गत आचार्य श्री तळेगावकर महंती प्रतिष्ठा ही आदरणीय पूजनीय प्रातस्मरणीय जायराज बाबाजी शास्त्री जुने यांना तिथे प्रदान करण्यात येत आहे। तळेगावकर ही शाखा महाभाव पंथातील अत्यंत महत्वाची अशी शाखा आहे। ज्या तळेगावकर शाखेमध्ये महाभाव पंथातले
आद्य आचार्य नागदेव यांचे शिष्य अनेराज व्यास, या अनेराज व्यासापासून पारिमंडल्य कुळ निर्माण झालेलं आहे. आणि खरं पाहता उपाध्य आणि कवीश्वर या दोनच शाखा महानुभाव पंथात तशा प्रचलित झालेल्या. उपाध्य शाखा उपाध्य कमळाऊ उत्सापासून सुरुवात झालेली, आणि कवीश्वर शाखा ही आणि कवीश्वर नाही असंच बरोबर, आणि कवीश्वर शाखा ही आचार्य परशुराम व्यासापासून पुढे असं बोल, म्हणजे आचार्य श्री कवीश्वर व्यासांपासून पुढे अशा पद्धतीनं. परंतु पारिमांडल्य हे मूळ जे आहे हे सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू घटसिद्धनाथ इथे असताना भगवंताच्या दर्शनाला सारंग पाणी नावाचे ब्राह्मण आलेले आहेत आणि त्यांची पत्नी कामाईसा, हे दोघंही उभयता सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंच्या दर्शनाला आल्यानंतर त्यांच्या सोबत एक गोपाळ पंडित आहेत छोटे, यांना दिसत नाही. सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंच्या मांडीवरती त्यांना दिलेलं आहे आणि भगवंत त्या छोट्या बाळाकडे बघून म्हणतात यांचे चर्मचक्षु जाऊन हिरवे चक्षु येतील. असा भगवंताचा आशीर्वाद प्रत्यक्षात भगवंताच्या मांडीवर बसल्यामुळे पर म्हणजे श्रेष्ठ, अशा श्रेष्ठ परब्रह्म परमेश्वराच्या मांडीवरती ज्यांचं आसन झालं म्हणून पुढे हे गोपाळ पंडित जे आहेत अनेराज व्यास म्हणून या लासूरकर कुळामध्ये, लासूरकर कुळाचे मूळ पुरुष पुढे प्रसिद्ध झाले. आणि या कुळामध्ये, लासूरकर कुळामध्ये मानेकर, तळेगावकर, कळमकर आणि लासूरकर असे हे चार बंधू. यामध्ये आज जी प्रतिष्ठा होते आहे ही तळेगावकर, फार मोठं कुळ आहे. तसं पाहता या कुळामध्ये महानुभाव पंथामध्ये तळेगावकरांचा स्वतंत्र असा अभ्यास आहे. स्वतंत्र अशा प्रकारची यांनी अशी आपली अभ्यासाची पद्धत विकसित केली. आणि तळेगावकर दत्तोबास यांचे मूळ पुरुष जे आहेत दत्तोबास, इथून ही तळेगावकर शाखा सुरुवात झालेली आहे. या तळेगावकर शाखेमध्ये उपशाखा पूर्ण निर्माण झाल्या भरपूर अशा. आणि आजही आमच्या या तळेगावकरामध्ये अभिमानानं आम्हाला सांगावं वाटतं, असू द्या आमच्यातले ते मतभेद असतील ते आम्ही बघू, परंतु शास्त्र चर्चा एक स्वतंत्र अभ्यास प्रणाली महानुभाव पंथामध्ये निर्माण करण्यात आली. आणि आज तिचे अभ्यासक खरं पाहिलं तळेगावकर शाखेचे अभ्यासक फार कमी आहेत. परंतु त्या तळेगावकर शाखेच्या या प्रतिष्ठेवरती आदरणीय, पूजनीय, प्रत्यस्मरणीय आताचे जे कैवल्यवासी झालेले बाबा यांनी या ठिकाणी आपला आश्रम उभा करून या चांडोली गावामध्ये
लोकांना धर्म शिकवला. गुरुजींची प्रसन्नता घेऊन गुरुजींच्या हयातीमध्ये त्यांनी जायरात ही महती प्रतिष्ठा त्यांना निर्माण करण्यात आलेली होती. आणि त्यानंतर ती महती प्रतिष्ठा तळेगावकरी बाबांना देण्यात आली. आदरणीय पूजनीय कैवल्यवासी तळेगावकर बाबा, बाबांचं कैवल्यवास गेल्या 4-5 दिवसामध्ये झालेला वृद्धापकाळामुळे बाबांनी आपली इहलोकाची यात्रा संपवली आणि बाबा देवदर्शनाला गेले. पुढे या महंती प्रतिष्ठेवर कुणाला उभं करायचं असा परिवारामध्ये शिष्यगाड्या असतील, शिष्य परिवार असेल, जायराज बाबांचा परिवार असेल, कृष्णात बाबांचा असेल किंवा तळेगावकर बाबांचा जुना सगळा परिवार असेल, या सर्व परिवारांनी बाबांना म्हणजे आता जुने जायराज बाबा यांची निवड केली आणि सर्वानुमते परिवारांनी शिष्यगाद्यांनी त्यांना इथे महंती प्रतिष्ठा द्यायचं ठरवलेलं आहे. आमच्या पारिमांडल्य कुळातली सर्वात महत्वाची असलेली गादी आणि आताच बाबांनी आपल्या जवळ असलेली म्हणजे ज्या प्रतिष्ठेवर बाबा होते जायरात ही महंती प्रतिष्ठा आदरणीय पूजनीय राजू दादाजी भोजने यांना तळेगावकर कुळामध्ये म्हणजे पारिमांडल्य कुळामध्ये संकल्प विधी घेऊन हरितसर माळवाव पंथाच्या नियमाप्रमाणे त्यांना तळेगावकर करून आणि मग महंती प्रतिष्ठा त्यांना प्रदान करण्यात आली. बाबांनी जायराज या महंती प्रतिष्ठेचं वस्त्र त्यांच्यावरती टाकलेलं आहे. आता अजून त्यांना तळेगावकर म्हणजे गुरु गादीचं हो बाबा एक मिनिट तळेगावकर या महंती प्रतिष्ठेचं वस्त्र त्यांना अजून व्हायचं आहे. ही महंती झाल्यानंतर बाबांचे सगळे वस्त्र झाल्यानंतर बाबा आसनावरून खाली उतरल्यानंतर जायराज बाबा आता झालेले नूतन महंत यांनी आपल्या गुरुगादीचं मान्यता वस्त्र घ्यायचं आहे. कारण आता त्यांनी जे मान्यता वस्त्र दिले ते जायराजची हे मान्यता वस्त्र दिलेले त्यांनी, म्हणून तळेगावकरीचं गुरुगादीचं मान्यता वस्त्र राहिलेलं आहे. दुसरी एक महत्वाची गोष्ट मी सर्व साधनवंताला हात जोडून नम्र विनंती करतो, आपण सर्व जाणकार आहात, आपणा सर्वांना मी नियम कधी शिकवणार नाही. मी आपला सर्वांचा दास आहे. पायीची वाहन पायीच बरी, पण लहान तोंडी मोठा घास घेण्याचा प्रयत्न करतो. खर तर उपमर्द करतोय मी, पण मला क्षमा करा. अगोदरच मी तुमची सर्वांची क्षमा मागतो. या ठिकाणी वस्त्र जे पडल्या जाईल ते शिष्य गाद्यांचं, भाऊ गाद्यांचं आणि आमचे ज्येष्ठ भाऊ गादी आदरणीय पूजनीय पारिमांडल्य कुलाचार्य बाबाजी, त्यांची तब्येत ठीक नाही. त्यांना आम्ही आता नुकताच फोन केला होता. त्यांनी सांगितलं की बाबांना माझ्या शुभेच्छा द्या आणि नंतर म्हणजे मी माझी तब्येत दुरुस्त झाल्यानंतर मी त्यांना वस्त्र प्रदान करीलच, त्यात काही शंका नाही. मी त्यांना विचारलं बाबा वस्त्र देऊ का? ते म्हटले ठीक आहे त्या, काहीच अडचण नाही. आणि म्हणून त्यांच्या या उपस्थिती नसली तरी इथे 3 शिष्यगाड्या उपस्थित आहेत. आदरणीय पूजनीय प्रातस्मरणीय आमचे अन्वेकर बाबाजी आहेत, आदरणीय पूजनीय आमचे कृष्णात बाबाजी आहेत, त्यानंतर आदरणीय पूजनीय आमचे मालेराज बाबाजी आहेत आणि म्हणजे लातूरकर परिवारातील बरीच मंडळी इथे आहे. तर ती उपस्थिती बाबांची आहे असं समजतो.
ज्यांना कुणाला तळेगावकर बाबांना म्हणजे आता तळेगावकर झाल्यानंतर त्यांचा सन्मान करायचा आहे, त्यांचं स्वागत करायचं आहे, अवश्य करायला पाहिजे, करायलाच पाहिजे. पण माझी विनंती हात जोडून, अंगावरती वस्त्र कोणी टाकू नका. तुम्हाला हात जोडून नम्र विनंती, साष्टांग लोटांगण घालून दंडवत करतो, हातामध्ये वस्त्र द्या. कारण हा तुम्हीच आम्हाला सांगितलेला पंथीय रकाना आहे. दंडवत. क्षमा मागतो आणि थांबतो. दंडवत. पुढे गेले बापू. सुरू. दंडवत बाबाजी. साई मंडले कुलांतर्गत असलेल्या आचार्य श्री तळेगावकर या महंती प्रतिष्ठेचा संपूर्ण अनुभव या ठिकाणी आदरणीय श्री बाबाजींनी या ठिकाणी आपल्या समोर सादर केलेला आहे. यानंतर बाबांचे पदप्रक्षालन करण्यासाठी तपस्विनी उज्ज्वलाताई तळेगावकर आपणास विनंती आहे, आपण बाबांचं पदप्रक्षालन करण्यासाठी या ठिकाणी यावं. या महंतीचं जे मालभावन या नावाने ज्यांना बोलावण्यात येत आहे अशा तपस्विनी उज्ज्वलाताई तळेगावकर आपण येऊन बाबांचं पदप्रक्षालन या ठिकाणी करायचं आहे. पदप्रक्षालन करून अगोदर मालभावन हे बाबांचं पूजन करतील. नंतर सर्व शिष्यगाद्या या ठिकाणी आपलं गुरु या नात्याने आम्हाला हे गुरु मान्य आहे या नात्याने ते वस्त्र प्रदान करतील. नंतर या महंतीच्या भाऊराजा हे या ठिकाणी आपल्या भावाला मान्यता वस्त्र प्रदान करतील. तपस्विनी उज्ज्वलाताई तळेगावकर बाबांचे पदप्रक्षालन या ठिकाणी करतील. तपस्विनी उज्ज्वलाताई शास्त्री तळेगावकर त्या ठिकाणी मालखावन या नात्याने आपल्या गुरुचे पदप्रक्षालन करून या संपूर्ण पिढीची जी जिम्मेदारी आहे, मालकीन ज्याला म्हटलं जातं म्हणून मालखावन असं म्हटलं जातं, असे या नात्याने आपल्या गुरुचं पदप्रक्षालन या ठिकाणी करत आहेत. परमपूजनीय आदरणीय श्रद्धेय महंत श्री जायराज बाबाजी जुने शास्त्री तळेगावकर बाबांचा अल्प परिचय मी आपल्या समोर करत आहे. बाबांचं पूर्वीचं जे नाव होतं ते श्रीधर दत्तात्रय काळे, साळवाडी, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे. बाबांचं जन्मगाव जे आहे ते बोरी खुर्द, साळवाडी, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे. देहाच्या वडिलांचं संपूर्ण नाव आहे कैवल्यवासी दत्तात्रय दगडू काळे. बाबांचा जन्म 22/11/1965 रोजी झालेला आहे. महानवा पंथामध्ये धर्मप्रवेश बाबांच्या वयाच्या 5व्या वर्षी झाला. ज्या दिवशी उपदेश घेतला त्या दिवशी दत्त जयंती 1973 साली बाबांनी उपदेश घेतलेला आहे. बाबांचे उपदेश गुरु कैवल्यवासी तपस्विनी मथुराबाई महानुभाव. बाबांचं शालेय शिक्षण साळवडी या गावामध्ये झालेलं आहे. बाबांचा संन्यास दीक्षाविधी वयाच्या 16व्या वर्षी दिनांक 26/11/1982 रोजी महानुभाव आश्रम बदनापुरी या ठिकाणी झालेला आहे. ज्यांच्या पवित्र कर्कमलाने बाबांना संन्यास दीक्षाविधी त्या ठिकाणी संपन्न झाला ते महाराष्ट्र अधिकरण कैवल्यवासी आचार्य प्रवर श्री मोठे बाबाजी बदनापूर ज्यांच्या पवित्र कर्कमलाने बाबांना धर्मप्रवेश केलेला आहे. बाबांची दीक्षा त्या ठिकाणी झालेली आहे. बाबांचे दीक्षा गुरु आहेत, निमित्त गुरु आहेत ते म्हणजे कैवल्यवासी आचार्य प्रवर श्री तळेगावकर बाबाजी साळवाडी यांना निमित्त करून बाबांनी धर्मप्रवेश केला.
त्यानंतर दीक्षानंतरचं बाबांचं नाव जे होतं ते श्री दिगंबर दादाजी तळेगावकर. बाबांचा ब्रह्मविद्येचा जो अभ्यास जे अध्ययन झालेलं आहे ते आचार्य श्री शेवडीकर शाखा बदनापूर या ठिकाणी बाबांचं ब्रह्मविद्या अध्ययन झालेलं आहे. बाबांचे विद्यागुरु वैराग्य मूर्ती परमपूजनीय आदरणीय आचार्य श्री अंकुळणेकर बाबाजी मोठे चांदोरी बाबांकडे सुद्धा बाबांचा विद्याभ्यास झालेला आहे. नंतर 1985 सालामध्ये श्री चक्रधर गुरुकुल संस्कृत विद्यालयामध्ये प्रवेश घेऊन नागपूर विद्यापीठातून संस्कृत पदवी 1992 साली बाबांनी शास्त्री ही पदवी मिळवलेली आहे. नूतन आश्रमाची स्थापना बाबांनी साळवाडी श्रीकृष्ण नगरामध्ये बुधवार दिनांक 28/10/2009 मध्ये या नूतन वास्तूचं निर्माण करून या आश्रमाची निर्मिती करून एक वास्तू बाबांनी निर्माण केली. बाबांचे संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बाबांच्या लेखणीतून बाबांच्या लेखातून बाबा आपले विचार प्रकट करत असतात. अनेक सोहळ्यामध्ये बाबांचे प्रवचन होत असतात. नव्हे तर सर्व सद्भक्तामध्ये सुद्धा बाबा आपल्या प्रवचनाच्या माध्यमातून प्रसिद्ध आहेत. अनेक मासिकामध्ये स्मरणिकेमध्ये बाबांचे लेख बाबांचे विचार आपल्याला दिसून येत आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून कमी काळामध्ये बाबांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपलं जे नाव केलेलं आहे ते बाबांच्या लेखनातून आपण सर्व बाबांना ओळखतात. असे परमपूज्य परमादरणीय श्रद्धेय प्रातस्मरणीय आचार्य श्री जायराज बाबाजी जुने यांना ही महंती प्रतिष्ठा म्हणजे पारिमंडल कुलांतर्गत आचार्य श्री तळेगावकर ही महंती प्रतिष्ठा आज या ठिकाणी प्रदान करण्यात येत आहे. एका जोरदार टाळ्यामधून आपण बाबांचं या ठिकाणी स्वागत करूया. यानंतर आता निशाणी क्रमे या ठिकाणी महंती प्रतिष्ठा प्रदान करण्यात येईल. प्रथम या ठिकाणी आता ज्यांना महंती प्रतिष्ठा झालेली आहे असे राजधर बाबाजी तळेगावकर हे आपल्या गुरुला या ठिकाणी मान्यता वस्त्र देतील. तदनंतर ज्यांना आता जायराज बाबाजी तळेगावकर ही महंती प्रतिष्ठा प्रदान झाली ते या ठिकाणी मान्यता वस्त्र देतील. आणि तदनंतर महंत श्री कृष्णाज बाबाजी तळेगावकर हे आपलं मान्यता वस्त्र या ठिकाणी नूतन महंत आचार्य श्री तळेगावकर बाबा या महंती प्रतिष्ठेला आपलं मान्यता वस्त्र प्रदान करतील. पहिले राजधर बाबाजी तळेगावकर या ठिकाणी गुरु या नात्याने आपल्या गुरुला शिष्य या नात्याने मान्यता वस्त्र प्रदान करतील. महंत श्री बाळकृष्ण दादा ज्यांना आता राजधर महंती झालेली आहे या आपलं मान्यता वस्त्र आपल्या गुरुला प्रदान करण्यासाठी आता ज्यांना राजधर ही महंती प्रतिष्ठा प्रदान करण्यात आली ती महंती प्रतिष्ठा म्हणजेच आपले गुरु आचार्य श्री तळेगावकर बाबा यांना शिष्य या नात्याने आपल्या गुरुला मान्यता वस्त्र प्रदान करत आहे. यानंतर ज्यांना आताच जायराज बाबाजी तळेगावकर ही महंती प्रतिष्ठा प्रदान करण्यात आली तेही आपल्या गुरुला मान्यता वस्त्र प्रदान करतील. महंत श्री जायराज बाबाजी जुने नवे आपण या ठिकाणी यावं आणि आपल्या गुरुला मान्यता वस्त्र प्रदान करावं.
यानंतर परमपूजनीय आदरणीय महंत श्री जायराज बाबाजी तळेगावकर नूतन महंत, आपणास विनंती आहे आपण त्या ठिकाणी येऊन आपल्या गुरुला मान्यता वस्त्र द्यावं. यानंतर या शिष्यगादीचे मान्यता वस्त्र पडल्यानंतर या ठिकाणी काही विचार आपल्या समोर प्रकट होणार आहेत. सर्व ज्यांच्या नामाचा उल्लेख या ठिकाणी केला जाईल त्यांना सूचना आहे, नम्र विनंती आहे, अवघ्या 5 मिनिटांमध्ये आपले शुभेच्छापर विचार या ठिकाणी प्रदान करावे. त्यानंतर मान्यता वस्त्र देण्यासाठी मी तळेगावकर पळत आलो आहे. त्याबद्दल जे तळेगावकर परिवार आहे त्यांच्या संमतीने मी त्यांना गुरु म्हणून वस्त्र देत आहे, मान्यता वस्त्र देत आहे. त्यांनी सर्व परिवार संमती हे गुरु आहे ना, हे माझे गुरु तळेगावकर या मी शिष्य आहे, या नात्याने त्यांना गुरु मान्यता वस्त्र देत आहे. त्यांच्या भावना प्रकट झालेल्या आहेत. मी शिष्य या नात्याने माझ्या गुरुला मान्यता वस्त्र प्रदान करत आहे असं त्यांना म्हणायचं आहे. भावना उपसमजो. आदरणीय श्री कृष्णाज बाबाजी तळेगावकर, आपण यावं. बोला ना 2 मिनिटं. नाही टाका. जे शिष्य आहेत, भाऊगाजे आहेत, ते वस्त्र प्रदान करतील. नंतर जे बाकीचे जे बाबांवर जे प्रेम करणारे जे लोक आहेत त्यांनी सर्वांनी वस्त्र बाबांच्या हातात द्यायचे आहे अशी सूचना आहे. परंतु ज्या शिष्यगादे आहेत, भाऊगाजे आहेत, ते वस्त्र मात्र बाबांच्या खांद्यावर टाकून मान्यता देतील. यानंतर या पारिमंडल कुलांतर्गत आचार्य श्री तळेगावकर या महंत प्रतिष्ठेचे जे शिष्यगादी आहे, महंत श्री कृष्णाज बाबाजी तळेगावकर हे आपलं मान्यता वस्त्र या ठिकाणी प्रदान करतील. सर्व उपस्थित असलेले आचार्यगण, आपल्या सर्वांना एकदा नम्र निवेदन आहे, आपण दुःखित अंतकरणाने या ठिकाणी उपस्थित झालेला आहात. खरं तर उद्या बाबांना आपण अखेरचा निरोप देण्यासाठी, दंडवत करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेला आहात. उद्या बरोबर जो दसव्याचा श्रद्धांजलीचा जो कार्यक्रम आहे तो बरोबर उद्या 8:30 वाजता या ठिकाणी संपन्न होणार आहे. या सूचनेची सर्वांनी नोंद घ्या. यानंतर भावी या नात्याने आपल्या मान्यता वस्त्र देण्यासाठी परमपूजनीय आदरणीय आचार्य प्रवर श्री कळमकर बाबाजी हे आपलं मान्यता वस्त्र भावी या नात्याने आचार्य श्री तळेगावकर बाबा यांना प्रदान करत आहे. बाबांना विनंती, आपण यावं.
मी महंत कळमकर आदरणीय पूजनीय प्राप्तस्मरणीय श्री जायराज बाबा धोणी यांना आमचे भाऊ तळेगावकर या महंती प्रतिष्ठेवर या ठिकाणी विराजमान झालेले आहेत आसनावरती. त्यांना मी माझे भाऊ म्हणून मान्यता वस्त्र देत आहे. माणेकर बाबा, कळमकर परिवारामध्ये आमचे शिष्य परिवार आलेला आहे. बालू आहे इथे, बालू आणि आमचे पुतणे आहेत बाबा अनिलकर बाबा, मालेराव बाबा, कृष्णा बाबा, दंडवत. आपल्या भावाला भाऊ या नात्याने परमपूजनीय आदरणीय आचार्य प्रभू श्री कळमकर बाबाजी गाडे जळगाव बाबा आपलं मान्यता वस्त्र भाऊ या नात्याने महंत श्री तळेगावकर बाबाजी या प्रतिष्ठेला मान्यता वस्त्र प्रदान करत आहे. यानंतर या महंत प्रतिष्ठेचे दुसरी भाऊ गादी परमपूजनीय आदरणीय आचार्य प्रवर श्री माणेकर बाबाजी सौदा हेही आपल्या भावाला म्हणजे महंत श्री आचार्य प्रवर श्री तळेगावकर बाबाजी यांना आपलं मान्यता वस्त्र प्रदान करतील. बाबांना विनंती. यानंतर कार्यमंडळ कुलांतर्गत आचार्य श्री तळेगावकर या महंत प्रतिष्ठेची भाऊगादी आचार्य प्रवर श्री माणेकर बाबाजी सौदा हे आपलं मान्यता वस्त्र या ठिकाणी प्रदान करतील. कार्यमंडळ कुळातील ही अत्यंत प्रतिष्ठित अशी तळेगावकर महंत प्रतिष्ठा आदरणीय महंत जायराज बाबू यांना संपन्न होत आहे. हा सर्वांसाठीच अभिमानाचा आणि आनंदाचा क्षण आहे. कारण संपूर्ण परिवाराच्या संमतीने हा कार्यक्रम संपन्न होत आहे. बाबाजींची सुद्धा काहीशी तशाच प्रकारची इच्छा त्यांचा मनोर होता, बाबांवर होता आणि त्या गुरूंच्या प्रसन्नतेने असताना हा योग प्राप्त होत आहे. बंधूंनो, ही महंत प्रतिष्ठा संपन्न होत असताना कार्यमंडळ कुळाच्या अभिमानाचा आणि गौरवाचा हा सुंदर असला तरी आज आदरणीय बाबांनी काही व्यथा बोलून दाखवलेल्या असल्या कारण सर्व गोष्टी या नियमाने आणि प्रत्येक पद्धतीने व्हायला पाहिजेत आणि त्याच पद्धतीने आता हा कार्यक्रम संपन्न होत आहे. मी प्रथमतः आदरणीय श्रद्धेयांचे ज्येष्ठ बंधू पारिमंडल कुलाचार्य आदरणीय बाबाजींना याबद्दल विचारपूस केली. म्हटलं आज तळेगावकर महंती प्रतिष्ठा होत आहे, वस्त्र द्यायचं किंवा नाही द्यायचं. बाबांनी अतिशय प्रसन्नतेनं चांगल्या मनोधर्माने सांगितलं की हे वस्त्र तुम्ही द्या. बाबांना सुद्धा इथे यायचं होतं परंतु 20 तारखेलाच बाबांची थोडी तब्येत बिघडली आणि नाकाचं ऑपरेशन थोडंसं झालेलं आहे. त्यामुळे बाबाजी ते उपस्थित राहू शकले नाही. तरी सुद्धा बाबांची स्वतः इथे येण्याची इच्छा होती आणि त्यांचा मनोधर्मही या महंती प्रतिष्ठेसाठी आहे.
त्यांच्या आणि माझ्या सर्व शिष्य आले आहेत, माझा जो परिवार इथे मानेकर परिवार इथे उपस्थित आहे त्या सर्वांना विचारतो वस्तू द्यायचंय. सर्वांची मान्यता आहे आणि मान्यता असण्यासारखा पुरुष आहे. आदरणीय सध्या दिगंबर शास्त्रींनी तपश्चर्या केलेली आहे. अत्यंत अनेक वर्ष त्यांनी यासाठी घालवलेली आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून ते सर्वांना परिचित आहेत. त्यांचे लेख अनेकदा चर्चेत आलेले आहेत. असं एक चांगलं व्यक्तिमत्व आज या पदावर प्रतिष्ठित असताना भावना अभिमान होत आहे. मी त्यांना अत्यंत मनोभावाने त्यांना आज हे वस्त्र समर्पित करत आहे. कार्यमंडळ कुलांतर्गत असलेली आचार्य श्री तळेगावकर ही महंत प्रतिष्ठा, या महंत प्रतिष्ठेचं भाव्य नात्याने परमपूजनीय आदरणीय श्रद्धेय आचार्य प्रभू श्री मानेकर बाबाजी या महंत प्रतिष्ठेला भाव्य नात्याने मान्यता वस्त्र प्रदान करत आहे. शाळेच्या गजरामध्ये आपण या आनंदामध्ये सहभागी होऊया. यानंतर तळेगावकर घरातील परिवारातील सर्व सदस्य या ठिकाणी बाबांचं पूजन करतील. तदनंतर सर्व आचार्यगण बाबांना शुभेच्छा देतील आणि मी ज्या ज्या नामाचा उल्लेख या ठिकाणी करणार आहे त्या सर्व संत महंतांना विनंती आहे अवघ्या 5 मिनिटांमध्ये आपण या ठिकाणी शुभेच्छा द्यायच्या आहे. त्या ठिकाणी परमपूजनीय परमादरणीय आचार्य प्रभू श्री कृष्णदास बाबाजी शिक्रापूर बाबांना विनंती आहे आपण नूतन महंतांना शुभेच्छा पर या ठिकाणी 2 शब्द सांगत घ्यावं. एखाद्या कार्यालयामध्ये जो पहिला अधीक्षक असतो आणि त्याला विभागीय अधीक्षक केलं जातं, पदोन्नती त्याची होते, तशी आज परिस्थिती आमचे मित्र स्नेही श्री जायराज बाबा दिगंबर तळेगावकर यांची जायराज प्रतिष्ठेच्या गुरुगादीवर म्हणजे तळेगावकर गादीवर पदोन्नती झालेली आहे. हा आनंद आमच्या मनामध्ये आहे. त्याबद्दल त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि ते ज्याप्रमाणे सेवेचं फळ काय मिळतं, सेवा केल्यावर निष्काम भावने सेवा केल्यानंतर काय म्हणतं अद्भुत सहाय्य करतं असा प्रत्यय आपल्याला राजूदादांना जाहिरात मंत्री झाल्यामुळे आलेला आहे. त्या दोन्ही नूतन माणसांना मी महानुभाव शिखरापूरच्या वतीनं हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो आणि आमच्या परिसरात राहणारे बाळकृष्ण दादा तळेगावकर यांना राजर मंत्री झाल्याबद्दल त्यांचेही वर्धापनामुळे झाले अनुभव संपन्न आहे. चांगले गायक आहेत, ते पेटी चांगले वाजवतात ते. अशा व्यक्तीचा उशीर का होईना मंत्री झाल्याबद्दल त्यांचेही हार्दिक अभिनंदन. यानंतर सर्व तळेगावकर परिवारातील ज्या तपस्विनी असतील, जे संत असतील त्यांना सूचना आणि विनंती आहे आपण आता बाबांचं पूजन करू शकता. पलीकडे नूतन महंत जायराज बाबा बसलेले आहेत, त्यांचं सुद्धा आपण पूजन करू शकता. त्या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करण्यासाठी महंत श्री दत्तराज बाबाजी शेवडीकर बाबांना विनंती, आपण अवघ्या 5 मिनिटांमध्ये बाबांना शुभेच्छा द्याव्या विनंती. पूजा चालू आहे, पूजन नका. तळेगावकर परिवार पूजन करण्यासाठी येऊ शकता. महंते महंत की इज्जत आहे. अलग लक्षात नेमकं काय चाललंय हे तुम्हाला समजलं पाहिजे आणि म्हणून मला उभं केलं. यापेक्षा वेगळं काहीच नाहीये. कारण मी कीर्तनकार आहे, प्रवचनकार आहे, भागवतकार आहे, अखिल विश्व मानव परिषदेचा प्रचार मंत्री आहे आणि म्हणून माझ्याकडे जबाबदारी दिली की हे काय चाललंय ती यांना समजून पाहिजे. त्यांना माहितीच आहे, ते झालेले, त्यांचा विषय नाही. जसं गावामध्ये उपसरपंच असतो, त्याचं कार्य चांगलं असतं, त्याला सरपंच बनवलं जातं. महाराष्ट्रामध्ये उपमुख्यमंत्री असतो, त्यांनी जर चांगलं कार्य केलं तर निश्चितच लोक त्याला मुख्यमंत्री बनवतात. त्याप्रमाणे उपपंतप्रधान असतो, नाही आता आपल्यात, त्याला पंतप्रधान केलं जातं. उपराष्ट्रपती असतो,
त्याला राष्ट्रपती केलं जातं. अशाच प्रकाराने या महानुभाव संप्रदायामध्ये या महाराष्ट्र जेव्हा तोडका झाला होता, महाराष्ट्रावरती छळ चाललेला होता, महाराष्ट्र परकीयांच्या ताब्यामध्ये गेलेला होता. या महाराष्ट्राला वाचवण्यासाठी शिवनेरी किल्ल्यावरती एका बालकाचा जन्म झाला, त्याचं नाव आहे राजाधिराज महाराज छत्रपती शिवराज. आणि या शिवराजांनी एक 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 करता 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 पूर्ण गड किल्ले ताब्यात घेतले, महाराष्ट्र मुक्त केला, स्वराज्याला सुराज्य बनवलं. परंतु एकटा छत्रपती हे पूर्ण महाराष्ट्र चालवू शकत नाही. आणि म्हणून त्यांनी काय केलं की प्रत्येक ठिकाणी 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 मी करमाळ्याचा आहे, सायराड पिक्चर जिथं निर्माण झाला ना त्या करमाळ्याचा आहे, करमाळ्याला माझा किल्ला आहे.